मैदानामध्ये श्री वारियर संघाची देवेश आणि सूरज, तर गोलंदाजी मार्कवर सावळेश्वर सावळे संघाचा मित्र म्हणे एक भेदक गोलंदाज रोहित केदारी गोलंदाजी मार्कवर पहिलं पॉवर प्लेचं शतक टाकण्यासाठी सज्ज असणार। या पॉवर प्लेच्या शतकामध्ये कितपत धावांपर्यंत मित्र म्हणेल मजल मारणार श्री वारियर संघ हे सांगणं थोडंसं कठीण जाणार। क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडणार कधी काय बिघडणार, येणारा काल ठरवणार। अनिश्चितपणाने भरलेला हा क्रिकेटचा खेळ आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण बघतोय DJS प्रीमियर लीग देवळोली गावामध्ये तर गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज रोहित। यावेळी सुरेख चेंडू टाकला जातो, आपल्याकडे असलेल्या अनुभवाचा मित्र म्हणेन पुरेपूर वापर करतो यावेळी रोहित। पहिले शतक मित्र म्हणेन पॉवर प्लेचं जे शतक असतं जे ज्या प्रकारे टाकायला हवं मित्र म्हणे कर्णधार या नात्याने तशी साजेशी कामगिरी पाहायला मिळते। रोहित याच्याकडून पहिल्या मित्र म्हणे शतकाचा खेळ चालू असताना धावफलकावरती धावा लागतात, त्या हुक्का 11 संघाच्या 2 धावा, श्री वारियर संघाच्या 2 धावा लागतात 2 चेंडू नंतर। रोहित केदारचा मध्ये पुढील चेंडू दरम्यान पुन्हा एकदा चेंडू प्लेस केला चेंडू देवेश माळी आणि निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी होते आणि तसंच तेवढाच सन्मान दिला जाते देवेश माळी याच्याकडून। आणि अमोल मतीसाठी मात्र पारितोषिक असेल 2 जर झेल सोडले तर त्यांना 1000 रुपये दिले जातील। अप्रतिम संघ आहेत म्हणजे हुक्कालावर पाहू शकता विक्की गाताडे त्याच्या संघामध्ये आहे, निखिल माळी आहे त्यांच्या संघामध्ये, निखिल केदारी खूप मोठा खेळाडू आहे। आणि मात्र सुरेख चेंडू गती भाग अप्रतिम चेंडू रोहित केदारी याचा निर्धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजी करतो तो म्हणजे रोहित केदारी। आणि निखिल केदारीला पाहू शकता आपण गलीच्या दिशेने खूप चांगला खेळाडू आहे, त्याने SPL मध्ये दाखवलेली आपली गुणवत्ता फलंदाजी गोलंदाजीच्या जोरावर। आणि सावळेश्वर सावळे संघाचा स्टार खेळाडू नागेश बोधने याला सुद्धा पाहू शकता। आणि सनीप पाटील याला मी विनंती करतो की मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे। सनीप पाटील मागच्या सामन्याचा सामनावीर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय, सासपडाच फलंदाजी करतो म्हणजे देवेश माळी। आणि माजी सरपंच हिरोजी मात्रे साहेब यांच्या हस्ते मात्र सामन्याचा पारितोषिक दिलं जाईल ते म्हणजे सनी पाटील याला। पुढील चेंडू रोहित केदारी याचा मात्र सुरेख टटवला, निखिल केदारी मात्र आणि सनी पाटील या मात्र गौरवलं जात आहे सामन्याचा पारितोषिक देऊन। आणि ट्रॉफी मात्र देवाऱ्यामध्ये जाईल, एक ट्रॉफी तर आधीच नेलेली आणि दुसरी ट्रॉफी त्यांच्या देवाऱ्यामध्ये आज जाईल, असंच त्यांचा देवारा भरू दे। आणि मला तर वाटतंय सुदर्शन मते साहेबाई घरी ट्रॉफी ठेवण्यासाठी जागा केलेली। आणि सनी पाटील मी विनंती करतो, सनी पाटीलला विनंती करतोय आणि आपल्या शब्दाला मान भेटलाच पाहिजे, एवढा मोठा आयोजक आहे हे। आणि काय सांगू शकता सामन्यांबद्दल ना, तुमची जी खेळली जातील त्याच्याबद्दल काय सांगू शकता? हॅलो, एवढा कॉन्फिडन्स कुठला? प्रफुल्ल यांचे पिताश्री भरत माया केदार यांचे आगमन झालेले, त्यांनी मंचावर बसण्याची कृपा करायची। आता सगळ्यांनी 100% द्यायला सांगितलं तर म्हणून आम्ही पण 100% देण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यात यशस्वी झालो। काय 100% दिला? खेळ खेळ खेळामध्ये 100%, ठीक आहे। आणि कशी आपली जी खेळपट्टी आहे ती कशी गोलंदाजाला साथ देते का फलंदाजाला साथ देते, काय सांगू शकता? गोलंदाजाला जास्त साथ देते मला तर असं वाटतंय। आणि कालच्या सामन्यामध्ये आणि पुढच्या सामन्याचं हॅलो, तर पहिल्या षटकाचा खेळ संपतात, दुसरे षटक प्रगती पथावर असताना आपण बघतो श्री वारियर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 5 धावा, बिनबाद 5 धावा मित्र म्हणे धावफलकावरती लागतात। पहिले शतक रोहित केदारी याच्याकडून फेकलं गेलं होतं। यावेळी फटका, क्रिकेटचं देखणं सौंदर्य, पण मात्र क्षेत्ररक्षक या चेंडू खाली येणार, मात्र चेंडू सरळ जाणार। आणि अमोल मातेने मात्र एक झेल तर सोडलेला आहे, जर दुसरा झेल सोडला तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असेल सुधीर गातडेकडून अमोल मातेला।
आणि अष्टविनायक साऊंड सर्व्हिस प्रोप्रायटर भरत माली साहेब यांचं बघा खूप चांगलं योगदान आहे सामन्यामध्ये. ही जी सजावट आहे स्टेज असेल पूर्ण मैदान असेल त्यांनी मात्र सजवलेलं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत असेल डीजेएस प्रीमियर लीग मध्ये. मनपूर्वक धन्यवाद. आणि एमटीसी लाईव्ह याचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. खूप चांगलं त्यांनी लाईव्हचं काम केलेलं आहे. दरम्यान अमोल मतेने पुन्हा एकदा मात्र खराब क्षेत्रशीर अमोल मते करतोय आणि मात्र सुधीर गात्रल्याला विचारतोय हा खेळ उडालेला त्यांनी सोडलेला आहे हा देखील तर त्यांना पारितोषिक असेल का. मदन मते लवकर या भाजीची कापाला काल आम्ही लय भाज्या कापल्यात. तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती श्री वारियर संघाची बिनबाद 9 धावा. यावेळी आपण बघतोय गोलंदाजी मध्ये थोडस परिवर्तन करतोय. गोलंदाज मित्र बनेना एक चांगल्या प्रकारचा चेंडू टाकतो. म्हणजे चेंडू जातो निर्धाव धावफलकाचा जर विचार केला तर अजूनपर्यंत धावफलकात ते धावा लागतात. त्या श्री वारियर संघाच्या 9 धावा बिनबाद 9 धावा धावफलकात लागतात. पहिले शतक मित्र म्हणून चांगल्या प्रकारे टाकलं होतं रोहित केदारे यांनी. तर मात्र दुसरे शतक कशा प्रकारे टाकणार गोलंदाजी मार्कवर निशांत. यावेळी मात्र यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज पहिला बाद होतोय तो श्री वारियर संघाचा. तर पहिला फलंदाज बाद होतो श्री वारियर संघाचा. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये रितेश मते सावळेश्वर सावळे संघाचा मित्र म्हणून अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभवणारा हा फलंदाज मैदानामध्ये येतोय. पहिलं शतक ज्या प्रकारे टाकलं होतं रोहित केदारे आणि त्यानंतर आपण बघतोय निशांत. हॅलो. तर रितेश मते याची जी ओळख आहे आपल्या मित्र म्हणून डावाची पहिल्या षटकाराने सुरुवात करणारा हा फलंदाज. यावेळी मात्र षटकारामध्ये सुरुवात करणार का डीजेएस प्रीमियर 2021 मध्ये ज्या प्रकारे सुरुवात करतो रितेश मते षटकारानं तशी सुरुवात करणार का आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवर तयार असणारे गोलंदाज यावेळी मात्र पहिला मोहरा बाद केल्यानंतर निशांत मात्र नक्कीच मनोबल उंचावलेले असतात. या निशाल या गोलंदाजाचं मात्र तितकाच मित्र म्हणून चांगल्या पद्धतीचा खेळून काढणारा सावळेश्वर सावळे संघाचा अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभवणारा रितेश मते मात्र स्ट्रायकर एंडवरती. तर गोलंदाजी मार्कवर निशांत मात्र यावेळी सुरेख फटका चेंडू सरळ जातोय वडिशा लॉंग ऑन सीमा रेषे पलीकडे. हा रितेशच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार. चेंडू गेलाय सीमा पार मारा संसनित तर 2 षटकांचा खेळ संपला. रितेशच्या बॅट मधून पहिला चौकार आला आणि या पहिल्या चौकारानिशी मित्र म्हणून जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. श्री वारियर संघ 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतो. 1 गड्याच्या मोबदल्यात जर विचार केला तर या धावपट्टीचा विचार केला तर तुम्हाला जास्तीत जास्त इथे टार्गेट सेट करावा लागेल. कारण कालच्यापासून जर आपण सामने बघितले तर मित्र म्हणून जास्तीत जास्त सामने स्कोर चेस करताना जिंकण्यात आलं. यावेळी मात्र टार्गेट सेट करावं लागणार. तो श्री वारियर संघाला 2 षटकांचा इथे खेळ संपल्यानंतर 13 धावा धावफलकावरती लागतात. मात्र रितेश मते अजूनही मैदानात असणार. मात्र या 2 षटकांचा खेळ बाकी असणार. या 2 षटकामध्ये मित्र म्हणेन कितपत धावापर्यंत मजल मारणार श्री वारियर संघ. क्रिकेटचा हा खेळ अनिश्चितपणाने भरलेला हा क्रिकेटचा खेळ. मात्र या 2 षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार हा येणारा काळ ठरवणार. मात्र क्रिकेटच्या या खेळाचा आनंद मित्र म्हणे सर्व प्रेक्षक इथं घेत असताना दिसतात. प्रेक्षक हे स्पर्धेचे केंद्रबिंदू आणि नक्कीच प्रेक्षकांचं मित्र म्हणून भरलेले मैदान. यावेळी मात्र 2 षटकांचा इथं खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या धावसंख्येवर. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल माली गोलंदाजी मार्कवर तयार. तर समोर असणार श्री वारियर संघाचा सुराज.
यावेळी सुरेख फटका खेळून काढला, चेंडू सरळ जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. जोपर्यंत मित्र म्हणा क्षेत्ररक्षक एकच धाव मिळणार ती श्री वॉरियर संघाला आणि एक धावेच्या बरोबरीनं 14 धावा धावफलकातील लागतात त्या श्री वॉरियर संघाच्या. मित्र म्हणा अजूनपर्यंत एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते हुक्का लेव्हरच्या संघाची. जर विचार केला तर तुम्हाला जास्तीत जास्त टार्गेट सेट करायचं असेल तर तुम्हाला तिथे कष्ट करावे लागतील आणि तिथे तुम्ही ज्या प्रकारे कष्ट करा, तुमचं जर कष्ट प्रामाणिक असेल तर तुम्हाला यश गाठता येईल आणि तुम्हाला जर यश गाठायचे असेल तर तुम्हाला नक्कीच कष्ट करावे लागतील आणि तो कष्ट करताना दिसतोय कुठेतरी श्री वॉरियर संघ. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळी सुरेख फटका, सरळ चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषे पलीकडे दणदण करीत हा एक चौकार. शिवरायाची जिजाई आज पूजितो महाराष्ट्र सारा. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा. तर मान्य श्री रोशन बोपी नडाल यांना सुद्धा विनंती असेल की समालोचन कक्षामध्ये येऊन आपण या मॅचचा आनंद घ्यायचा. मात्र यावेळी रितेश स्वागत करतोय. रितेश मते ऑन फायर, चेंडू सरळ जातोय सीमा रेषे षटकार. तर रितेश मध्ये आपण बघतो सावलेश्वर सावले संघाचा एक चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे. मात्र मैदानामध्ये आग ओकताना दिसतोय रितेश मते. या षटकाराच्या सहाय्याने श्री वॉरियर संघ जाऊन पोहोचतोय तो 24 या धावसंख्येवर. 24 धावा धावफलकातील लागतात त्या श्री वॉरियर संघाच्या. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळी पुलटा चेंडू, मात्र यावेळी चेंडू जातोय सरळला वाईडिशा लॉंगॉनच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवणार तोपर्यंत मिळतात त्या एक धाव आणि या एक धावेच्या बरोबरीनं 25 धावा धावफलकातील लागतात त्या. रितेश मतेचा जर अजूनपर्यंत विचार केला तर चांगली फलंदाजी करताना दिसतोय हा फलंदाज. मी तर म्हणेन देवीश बाद झाल्यानंतर रितेश मते मैदानात आला आणि आपल्या या घरेलू मैदानावर ज्या प्रकारे मी तर म्हणेन खेळ करायला पाहिजे आणि तशाच प्रकारचा खेळ करताना दिसतोय. यावेळी मात्र रितेश मते यावेळी आपण बघतोय चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न होता, मात्र सरळ चेंडू बॅटचे घेऊन जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि या चेंडूवर मिळते ती एक धाव. दरम्यान आमचे पाहुणे भास्करजी गोंधली कांबेगावचे यांना सुद्धा विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्तन्यपान व्हायचं आहे. डीजीएस प्रीमियर लीग मध्ये आपलं सुद्धा स्वागत आहे. तसेच आपले नडाल गावचे जावई रोशन बोपी साहेब यांना सुद्धा विनंती आहे की यायचे समालोचन कक्षामध्ये. नक्कीच सुरेख फटका रितेश मध्ये जा. एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र 4 धावा मिळतात रितेश मध्ये जा. एक फटका पाहिला आपण लॉंगॉनच्या दिशेने, सुरेख लांब लचक षटकार त्याने पाहिला रितेश मध्ये. त्यानंतर हा आलेला चौकार, सुरेख अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे रितेश मध्ये. छत्रपतीच्या शूरमर्दानो, छत्रपतीच्या शूरमर्दानो, होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान. तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी, जय शिवाजी. तर धन्यवाद डीजे. आपण बघतो 30 धावा धावफलकातील लागतात. 30 षटकात इथे खेळ संपला. नक्कीच प्रशांत पाटील डीजे आपण बघतो चांगलं संगीत वाजवताना दिसतो. 19 फेब्रुवारी जवळ आलेले. तर मी तर म्हणेन 30 धावा धावफलकातील लागतात. 19 फेब्रुवारी शिवजयंती हा उत्सव जवळ येऊन ठेपलाय. खरं तर इथंच रमल्या माता जिजाऊ आणि इथेच रमले राजे शहाजी आणि हीच स्वातंत्र्याची ठिणगी पुढे शिवनेरीवर गेली, एका दिव्याच्या रूपात अवतरली आणि तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला. खरं तर शिवजयंतीची सर्वांना उत्सुकता लागलेली आणि त्या शिवजयंती निमित्तानं हे गीत संगीत आपल्याला पाहायला मिळतात या मैदानामध्ये. तर 30 धावा धावफलकातील लागतात. यावेळी सुरेख फटका, क्रिकेटचं देखणं सौंदर्य या फटक्यामध्ये. चेंडू सरळ जातोय सीमा रेषे पलीकडे. आणखी
हुक्का 11 संघाचा टीम ओनर अक्षय केदारी यावेळी आपण बघतोय. यावेळी ब्लॉकल पद्धतीचा टाकलेला चेंडू मात्र सरळ चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि चेंडूवर एकच धाव मिळते आणि या एक धावेच्या बरोबरीनं श्री वारियर संघ धावून पोहोचतोय. तो 35 या धावसंख्येवर 35 धावपरकरी लागतात. 4थ्या षटकाचा इथं खेळ चालू आहे. आपण जर विचार केला तर रितेश मते एक चांगल्या इन्फॉर्म मध्ये फलंदाज आलेला इन्फॉर्म आपल्याला रितेश मते याच्या मार्फत पाहायला मिळतोय. एक षटकार आणि 3 चौकारांनिशी रितेश मते चांगली फलंदाजी करताना दिसू या मैदानामध्ये. यावेळी आपण बघतोय मारण्याचा प्रयत्न होता मात्र पंचांकडे अपील. रितेश मते मात्र बाद होतोय तो श्री वारियर संघाचा. जाणता राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, ये बसलाय घोड्यावर राजाची लखलख ते तलवार, ये बसलाय घोड्यावर राजाची लखलख ते तलवार, बसलाय घोड्यावर. हॅलो तर नक्कीच आदल्या दिवशी आपण बघतोय प्रिन्सी स्वरा स्पोर्ट सावले संघाचे ओनर हरेश माली, प्रशांत माली तर कर्णधार हरेश माली आमचे वर्गमित्र यांच्या इथं आगमन होतंय. त्यांचं सुद्धा या मैदानामध्ये स्वागत केलं जाईल. चांगला खेळ केला मी तर म्हणेन हरेश माली यानं. आदल्या दिवशी बोललो होतं की आम्ही फायनलमध्ये नक्कीच प्रवेश करू आणि तसाच मी तर म्हणेन खेळ केला. किरण पवार याच्या संघाला नमवून मी तर म्हणेन फायनल मध्ये प्रवेश केलाय हरेश माले यांनी. तर आपण बघतो हर्षल भोईर हा नौका फलंदाज मैदानामध्ये येतोय. रितेश मते बाद झाल्यानंतर तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 35 या धावसंख्येवर. रितेश मते यांनी चांगला खेळ केला. त्यानंतर मात्र बघतोय जातडे संघाचा हर्षल भोईर यावेळी मैदानामध्ये आलाय. यावेळी मात्र डाव्या एसटीच्या बऱ्याच बाहेरून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतात आणि धावसंख्येत बदल होणार. धावसंख्या धावून पोहोचणार ती 36 या धावसंख्येवर. 36 धावा कधी लागतात. ज्या प्रकारे मितन मनेना पहिली सुरुवात केली होती रोहित केदारी यांनी, त्यानंतर थोडासा मागडा ठरला गोलंदाज निखिल माली आणि यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल केदारी. यावेळी मात्र सुरेख फटका सरळ चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ. हा ब्रँडेड षटकार. हुक्का लवर संघाचे टीम ओनर अक्षय केदारी नक्कीच कुठेतरी चिंतेत असतील थोडेफार. यावेळी मात्र तोच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता हर्षल भोईर याचा. इथं फलंदाज बाद होतोय तो श्री वारियर संघाचा सूरज. तर धावसंख्येचा विचार केला तर 42 धावा धावफलकात. यावेळी सुरेख फटका सरळ चेंडू जातोय फडीच्या लॉंग ऑफच्या दिशेने. मात्र जोपर्यंत चेंडूला क्षेत्ररक्षक अडवणार फेकणार तत्पूर्वी मिळतात त्या 2 खेळ संपला. श्री वारियर संघाने जमवल्या त्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी विनंती असेल बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहे. कृपया मित्र म्हणेन दोन्ही संघाच्या कर्णधारानं तर नक्कीच एक उत्कृष्ट समालोचक सावळे संघाचा मित्र म्हणेन ज्यांच्या समालोचकानं अक्षरशः प्रत्येक जणाला समालोचन शिकवलं असंच गुरुवर्य टिकेमाली यांचं सुद्धा इथं आगमन होतंय. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं अतिशय मित्र म्हणेन सावळे संघाचे उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची
मी तर म्हणेन ओळख आहे त्यांच्या समालोचकानं मी तर म्हणेन बऱ्याच जणांना समालोचन करण्यासाठी शिकवलं असं टिके माली यांचं उत्कृष्ट क्रिकेट समालोचक रायगडमध्ये ज्यांची ओळख आहे यांचं आगमन होते त्यांचे सुद्धा डीजीएस प्रीमियर लीग मध्ये स्वागत. तर दोन्ही संघाला मी विनंती करेन लाईनअप करून यायचे नाहीतर आपल्याला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. तर गंधर्व गार्गे इलेव्हन संघाचे मी तर म्हणेन स्क्रीनच्या मागे जायचे सर्व खेळाडूंनी. देवा पाटील आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन आकाश पाटील कर्णधार तुम्हाला सुद्धा असेल विनंती की सर्व खेळाडूंना घेऊन आपल्या स्क्रीनच्या पाठीमागे जायचे. यापुढील होणारा सामना तुमचा असणार आहे आणि तुमच्या बरोबर आम्ही म्हणजे प्रफुल्ल केदारी. तर पाहुण्यांची मानलेले आपल्याला पाहायला मिळेल डीजीएस प्रीमियर लीग मध्ये देवलोली दातडेव सावले या 3 गावांचा क्रिकेटचा महासंग्राम आणि प्रफुल्ल केदारी यांची ओळख मी तर म्हणेन बरीचशी असल्या कारणामुळे पाहुण्यांची इथं मानलेले आपल्याला पाहायला मिळणार. तर मान्य श्री गणेश मस्कर यांचे सुद्धा इथं आगमन होतंय. यांचं सुद्धा डीजीएस प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत केलं जाईल. तसेच नारायण पाटील यांचं सुद्धा इथं आगमन होते यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल कारण पाहुण्यांचे मानलेले आपल्याला पाहायला मिळणार या डीजीएस प्रीमियर लीग 2 दिवसाचा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतो देवलोली या गावामध्ये. तर श्रीवार्य संघाने जमवल्या त्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा 45 धावांचं टार्गेट सेट केलं. मी तर म्हणेन चव्वेचाळीस धावा मी तर म्हणेन केल्या श्रीवारी संघाने 45 धावांचं टार्गेट सेट केलंय 4 षटकामध्ये 24 चेंडू आणि गरज असणार आहे ती हुक्का लवरीच्या संघाला 45 धावांची. कोण कोण आहे आपला गार्गे आणि बजरंग ना दरम्यान सत्कार समारंभाकडे वळूया. मी विनंती करतो चंदनजी केदरे साहेब यांना की त्यांनी रोशन भोपी साहेब यांचा सत्कार करायचा आहे. आणि पुढील सामना येतो म्हणजे पार्थ निलवे विपक्ष जय बजरंग क्रिकेट संघ. तर मी अजय कदम याला विनंती करतो की टॉस साठी लगेच यायचं आहे आणि पंच खूप टाइमपास होत आहे सामना त्वरित चालू करा. आणि दरम्यान मी विनंती करतो रोहिदास तोंडे याला की त्यांनी भास्करजी गोंदले साहेब यांचा सत्कार करायचा आहे. पंच सामन्याकडे जरा लक्ष द्या आणि त्वरित फास्ट सामने केला. आजच्या दिवसात आपल्याला 12 सामने खेळवायचे आहेत. काय झालं काय प्रॉब्लेम चेंडू का 1 मिनिट. आणि मी टॉस करतानाच संगनायकाला सांगू इच्छितो की इथे चेंडू चेक करायचे आहेत. तर हुक्का लवर संघाची सलामीची जोडी आपल्याला मैदानात दिसते. प्रवीण भोजने आणि त्याच्या समवेत मच्छिंद्र पाटील
यावेळी बघतो आपण मारण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न इथे असफल ठरतोय फलंदाज मच्छिंद्र पाटील याचा. पहिला षटक मित्र म्हणे पॉवर प्लेचे षटक अशा वेळी मित्र म्हणे 45 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि 45 धावांचा पाठला करत असताना पहिल्या षटकात मित्र म्हणे ना काही चेंडूंचा खेळ बाकी असताना जमवल्यात त्या 7 धावा. पहिल्या चेंडूवर प्रवीण भोजने याने लगावलेला षटकार मात्र 7 धावा धावफलकातील लागतात गोलंदाजी मार्कवर. यावेळी सुरेख फटका, सरळ चेंडू जातोय डीप स्क्वेअर लाईक सीमा रेषे पलीकडे. मच्छिंद्र पाटील याच्या बॅटमधून निघाला हा चौकार. तेरी अखियों का वार जैसे शेर का शिकार, तेरा हुस्न धुएंधार जैसे जलता सिगार, तेरे प्यार का नशा कभी यार कभी पार, तेरा प्यार प्यार प्यार, तेरा प्यार 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 हुक्का मार. यावेळी त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळी आपण बघतोय देवेश माली एक चांगल्या प्रकारचा चेंडू टाकतोय. धावसंख्या जर विचार केला तर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 45 धावांचा पाठला करत असताना 11 धावा धावफलकातील लागतात त्या हुक्का लवर संघाच्या. यावेळी सुरेख फटका, मच्छिंद्र पाटील ऑन फायर, चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे हा षटकार. खूप खराब गोलंदाजी देवेश माली यांनी. आणि आयवा काय महेंद्र गावकर याचा त्याला 100 रुपये देण्यात येतील. संध्याकाळी देण्यात येतील. आणि मुख्य आयोजक DJS प्रीमियर लीगचे श्रीकांत पाटील यांचं सुद्धा स्वागत आहे. खूप दमून आलेले आहेत वाटतं, मला तर वाटतंय. आणि खूप खराब गोलंदाजी देवेश मालीची. अपेक्षा नव्हती ही अशा गोलंदाजीची. धावसंख्या झाली म्हणजे एक षटकानंतर 17 येणारे 18 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. आणि मात्र अजय कदम याला विनंती करतो की यायचंय टॉसला. पार्थ निलवे संघ अजय कदम लगेच यायचंय. खूप टाइम घेतलाय आपले. आधीच सामने खूप उशिरा चालू आलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हुक्का लव्हर्सच्या संघाने जमवल्या 45 धावांचा पाठला करीत असताना 17 धावा. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणव. यावेळी सुरेख फटका, सरळ चेंडू जातोय या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, मात्र या चेंडूवर मिळतात त्या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीनं 19 धावा धावफलकातील लागतात 45 धावांचं. आणि निखिल पाटील याच्याकडनं मात्र प्रणव पाटीलने मात्र जर समजा बॉल घेतला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि 200 रुपयाचे पारितोषिक पटकवले म्हणजे प्रणव पाटील यांनी. सांगतो तुम्ही 500 द्या. आणि रोहित केदारने जर समजा 4 चेंडू 4 षटकार जर लावले तर माझ्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि 5 मारले तर 5000चं पारितोषिक असेल. रोख दिला जाईल ते. रोहित केदारने समजा 5 षटकार लावले 5 चेंडू मध्ये तर हार्ड कॅश 5000 रुपये दिले जातील. अजय कदम याचे 25 ला नाव घेतलं तुमचा. टॉसला या लगेच. रोहित केदारे याच्यासाठी इथं पेनल्टी दिली जाईल. जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले रोहित केदारे याने तर हरेश माली यांच्याकडून 5001 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या बॉलला आउट झाला असता तर 200 रुपये. पहिल्या बॉलला जर आउट झाला असता तर अनिकेत याच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक होतं. मात्र 5000चं पारितोषिक अजूनपर्यंत रोहित केदारी याच्यासाठी आहे, कारण हरेश माली इथे कालच्या मित्र म्हणून काल फायनल मध्ये पोहोचलेत. तर नक्कीच विश्वास उंचावला असेल हरेश माली यांचा. लवकर यायचंय. मोठ्या बघा तिकोडी संघाचा मोठ्या, तसा देवळी संघाचा मोठ्या, त्याला सुद्धा पाहू शकता आपण. आणि दरम्यान मी विनंती करतो भास्कर गोंदले साहेब यांना की नाणेफेकाचा कौल करून घ्यायचंय. यांच्या हस्ते होईल. 47 धावांचा पाठला करत असताना यावेळी आपण बघतोय धावफलकातील धावा लागतात त्या. जय बजरंग संघाचे सर्व खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचे 21 धावा.
त्वरित संपर्क 21 साधायचा धावा आहे. धावफलकावरती लागतात. आणि मी विनंती करतो भास्कर गोंधली आपण टॉस विन करायचं आहे. बजरंग आणि पार्थ निलवे संघ. यावेळी आपण बघतोय बॅटची एज घेऊन सरळ चेंडू जातं विकेट किपरच्या हातामध्ये. मात्र या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. ते फलंदाज मच्छिंद्र पाटील यांना धावसंख्येचा जर अजूनपर्यंत विचार केला तर 21 धावा धावफलकावरती 47 धावांचा पाठलाय. अशा वेळी मित्र म्हणेन ज्या प्रकारे फलंदाजी केली होती यावेळी स्ट्राईक पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. गोलंदाज प्रणव याच्या करवी पहिल्या षटकामध्ये मित्र म्हणेन गोलंदाज देवेश यानं 17 धावा खर्ची केल्या होत्या. अशा 17 धावा मित्र म्हणेन या 17 धावेच्या मोबदल्यात जाऊन पोहोचतोय तो 21 धावा. यावेळी मित्र म्हणेन वारंवार मारण्याचा प्रयत्न मच्छिंद्र पाटील याचा सफल ठरतोय. 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावांचा पाठला करत असताना 45 पाहिजे ना 44 झाले आहेत. जय बजरंग संघ नाणेफेकीचा गोल जिंकलेला आहे. 45 केदारी. धावांचा पाठला करत असताना तर मदन मते आपणास विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. संदेश माली आपण पाणी घेऊन जायचे. माऊले परवान केली जीवाची हे झाला ना कधी होणार नाही गजराजा शिवाजी झाला ना कधी होणार नाही गजराजा शिवाजी झाला ना कधी होणार नाही गजराजा शिवाजी झाला ना कधी होणार नाही गजराजा शिवाजी. फेब्रुवारी दिवस तो दिवस आला महाराष्ट्राच्या गड किल्ल्यावर गर्जनाच्या नावाची हे झाला ना कधी होणार नाही गजराजा शिवाजी झाला ना कधी होणार नाही गजराजा शिवाजी. धन्यवाद डीजे मास्टर. पुन्हा एकदा सामन्याकडे बोलूया. गोलंदाज साठी दोन नवीन गोलंदाज सुजित पाटील. सुजित पाटील पहिला चेंडू रोहित याला समजला नाही. निर्धाव चेंडू सांगता जाताडे एक्सप्रेस हॅलो कंपल्सरीचे सिंग. स्पर्धेचा नियम आहे 24 धावांची गरज. प्रफुल्ल केदारी 11 चेंडू आणि 24 धावा. सामन्याला रंगत भरले माझा. गोलंदाजासाठी सुजित पहिला चेंडू निर्धाव टाकतोय. जबरदस्त फटका रोहितचा चेंडू पडणार. 1 बाउंस सीमरसी पलीकडे जाणार 4 धावांसाठी. एक दमदार चौकार रोहितच्या बॅट मधून. पुन्हा एकदा डीजे धन्यवाद डीजे मास्टर. जबरदस्त चौकार लगावला रोहित यानं. सामन्याला रंगत आणले सुजित पाटील. तसा फटका चेंडू हवे झेलते पाहूया. पर तो चेंडू जाणार सीमारशी पलीकडे. 6 धावांकर. ए कमजोर 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 नाही तो लटकार मर्दावानी हा फटकार मारला कसून षटकार मर्दावानी हा फटकार
मास्टर. समीकरण बदलतं या मैदानावर. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. 9 चेंडू 14 धावा. रोहित ज्यानं कासपचं मैदान गाजवलं होतं, हाकार माजवला होता, तोच रोहित आता या मैदानावर काय करतो पाहूया. परंतु त्यात नावाजलेला गोलंदाज सुजित पाटील निर्धाव चेंडू जातोय आणि समीकरण बदलतंय. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावा. पुढचा चेंडू जबरदस्त छोट्याच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला क्षेत्ररक्षण होतोय, परंतु पंच हा चेंडू डॉट आहे. सुजित पाटील समीकरण बदलतंय. होता. आपल्या डीजेस प्रीमियर लीग साठी प्रमुख पाहुणे भास्करजी गोंदले साहेब यांनी या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं देणगी दिलेली आहे. सर्व डीजेस प्रीमियर लीगचे सर्व सदस्य, सर्व क्रीडा रसिक यांनी त्यांचे आभार मानत. अक्षय पवार समालोचन कक्षामध्ये आज आहे. जबरदस्त फटका, चेंडू जातोय सरळ घरंगाला सीमारशी पलीकडे. 4 धावा. आहे झुंजार गाडी दमदार, याच्या ब्याटीला चढली धार. केलाय सीमा पार. समीकरण बदलता येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. 6 चेंडू 10 धावा. चांगलं षटक टाकलं सुजित यानं. कमबॅक केलं, एक षटकार चौकार, परंतु त्याने 3 चेंडू मध्ये कमबॅक करून आणलं आपल्या संघाला. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. धन्यवाद. 6 चेंडू 10 धावेंची गरज. गोलंदाज राज केदारी, नौका गोलंदाज, नवीन गोलंदाज आहे. फलंदाज जुना जाणता मच्छिंद्र पाटील, ओरटुमोन. धन्यवाद हरेशजी माली सर. काल तुम्ही फायनल मध्ये गेलात. अतिरची लढत आपल्याला पाहायला मिळते या मैदानावर. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. नवीन गोलंदाज कोण आहे? गोलंदाज कोण आहे? जबरदस्त चेंडू मच्छिंद्र पाटील याला काय समजा. एक धावचा सहसा पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, दुसरी सुद्धा धाव पूर्ण आणि तिसरी धाव पूर्ण. पाहूया गटाल क्षेत्ररक्षण पाहायला मैदानावर. खरा तो विपुल कर्मी होता. चिंदुऱ्या धरल्या, चिंदुऱ्या सोडल्या, विटे धरलं, एकटी सोडल्या, मले धरलं, डाकू खिशा. काय तुमची फिल्डिंग! या 3 धावा मिळतात. या 3 धावेच्या बरोबरने धाव बलकावर धाव लागल्या. 38 धावा. 7 धावांची गरज जिंकण्यासाठी येणारे 5 चेंडू आणि 7 धावा. केदारीच्या विकेटसाठी 500 रुपये प्रफुल्ल केदारी यांच्याकडून. बघा बक्षिसांची खराब होते या मैदानावर प्रफुल्ल केदारी यांच्याकडून. जबरदस्त फटका, स्कोअर एका हातात. क्षेत्ररक्षण होतं का पाहूया. अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. चित्त्याच्या चपलाईने या 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावाच्या मदतीनं धावफलक वधारलंय, वाढतंय. 40 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. रितेश मतेने जर झेल सोडली तर श्रीकांत पाटील यांच्याकडून 500 रुपये. ढेंग्यातून गेले तर 1000. जबरदस्त चेंडू. आता 1000 भेटले असते बहुतेक. राज केदारी हा गोलंदाज आहे, परंतु त्याच्या बंधूची ही टीम जी खेळते आता ऑपोजिट खेळते ती. पाहूया कशी कामगिरी करतोय गोलंदाज राज केदारी. प्रकल्पदेचा चेंडू, चेंडूला खणून काढलाय. जबरदस्त गोलंदाजी मानावी लागली. राज केदारी येणारे 2 चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम.
सुवर्ण संध्याले भारत तांडेल्यासाठी जर झेल पकडला तर निलेश केदार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेले. येणारे 2 चेंडू आणि 5 धावा. चांगली गोलंदाजी करतो एक नौखा गोलंदाज राज केदारी. जबरदस्त चेंडू दिशा दिल्या. पाहूया का होतं. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर पूर्ण. दुसरी धाव पूर्ण होते. पाहूया चित्तेच्या चपलाईने या 2 धावा पूर्ण केल्या. रोहित यांना रनिंग बिटवीन द विकेट मानवले. मच्छिंद्र आणि रोहित याची या 2 धावेच्या बरोबरीनं समीकरण बदलते. येणारा 1 चेंडू आणि 3 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग राहणार आहे आणि सावळे गावचे क्रिकेटपटू चंद्रकांत मस्कर यांनी आपल्या स्टेजवर यायचे. शेवटचा चेंडू. 1 चेंडू 3 धावा. जबरदस्त चेंडू कडवलाय. चेंडू जातोय सीमारशी पलीकडे 6 धावांकरता आणि संघ विजय होतो रोहित केदार याचा. बर्गर पिझ्झा काय खाताय? पाया मुंडे का बघा मग शॉट वर शॉट ते पण गुडघे टेकून. शॉट म्हणजे षटकार आणि चौकार. मॅन ऑफ द मॅच हे लक्षात असू द्या. नो डाऊट रोहित केदारी. लाईनअप करूनच संघाचे बाहेर जायचंय. कॅप्टन. शेक हँड करायचंय दोन्ही संघांना. मॅन ऑफ द मॅच साठी आज आहे. वॉर्निंग आहे. पुढच्या मॅचची हॅलो. पेनल्टी आताच देऊ शकते कमिटी. तर सगळ्यांनी लाईनअप करायचंय.